थोड्याच वेळात दाखवणार आहोत. मंडळी, नथिंग सेड बिफोर द वर्ड बट रिअली काउंट अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे आणि त्याचा अर्थ पण या शब्दाच्या आधी आलेल्या वाक्यांना फार महत्व नसतं. या म्हणीची आम्हाला आज का आठवण आली असेल तर त्याला कारण आहे शिवसेनांच्या मंत्र्यांची विधान. सुनेत्राताई पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे, पण सुनेत्राताईंचं स्वागतच आहे, पण अशी वाक्य गेल्या 2-3 दिवसांपासून संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, प्रताप सरनाईक असतील, या शिंदेच्या सरदारांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे. अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे, हे थोडंसं मनाला पटत नाही. राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. जनतेच्या मनामध्ये जे आहे, किंवा तुम्ही जर शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लभाईंचे फोटो बघितले आणि त्याच्या खाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही. काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल, पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही. सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे, पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. ही वस्तुस्थिती आहे. बघा, विलिनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती. खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही. परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्यानं सांगतात की विलिनीकरण होत होतं. जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले नाहीत. म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल, परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्या विषयावर जास्त न बोलू लागेल. मंडळी, तुम्ही पाहिलेत, तुम्ही ऐकलेत, पण त्यानंतरही आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा तोच सूर आळवला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्यातला आपला स्कोर सेट करताना सुनील तटकरेंना लक्ष केलं. सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यालाच संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाण आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही. बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्या एवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठंतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. मंडळी, शिवसेनेचे हे सारे नेते एकाच पद्धतीनं शंका उपस्थित करत असताना आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीच्या विषयावर बोलावं लागलं. प्रत्येक जण स्वतःचं राजकारण पाहत असल्याचं सांगून फडणवीसांनी अगदी आपल्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना ऐकवलं. जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते
अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे. म्हणजे आपण साऱ्यांनी ऐकलंय, मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या नेत्यांना मंत्र्यांना सुनावलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी एवढं सांगूनही मंत्री संजय शिरसाट आपल्या मतावर ठाम आहेत. कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याचं देणं घेणं नाही असंही त्यांनी सांगून टाकलंय. दुःखद घटना घडली ना, तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये. म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली. त्यात काही कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो.